आणि या कडाक्याच्या दंडीमध्ये आता कडक बॅटिंग आणि कडक परफॉर्मन्स या दोन्ही संघाला करावा लागेल. लेट्स प्ले. अंपायरचा सिग्नल आणि पहिला बॉल रिलीज करण्यासाठी योगेश म्हात्रे भोग्या तयार होतोय. पहिला बॉल. पहिलाच बॉल फेक केलाय. चेंडू जातोय मिड विकेट रीजन मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. फंबलिंग पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर एक धाव अतिरिक्त स्वरूपात पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर 2 धावा मिळतील. 2 धावाने आपलं खातं उघडलंय. शाहिद शेख गब्बर या नावाने सुप्रसिद्ध आहे. टेनिस बॉल विश्वामध्ये अनेक मोठमोठ्या इनिंग, अनेक मोठमोठे कारनामे या गब्बरने केलेत आणि गब्बरला आता जब्बर कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये. डू ऑर डायच्या सिच्युएशन मध्ये वाशी इंडियन्स टीमने पहिला सामना जिंकला होता, पण त्यानंतर दुसरा सामना गमावला. यावेळेस फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने चेंडू होईल फरार. शाहिद शेखच्या बॅटमधून येतोय पहिला क्रॅकिंग TDPL षटकार. डाऊन द ग्राउंड हा फटका खेळल्याने टिपिकल पॉवर प्लेचा फटका आणि चेंडू सरळ निघून गेला. स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. शाहिद शेखच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय. यावेळी देखील ऑन साइडला फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मिसफील्ड आणि कॅच ड्रॉप होते. शाहिद शेखचा झेल सुटणं ही धोक्याची घंटा असेल. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक असताना होतीये चूक. कॅच ड्रॉप झालीये. गवळी सर काय म्हणाल? कुणाल तिकडे होता. कॅच ड्रॉप झाली. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. इथे सुटलाय झेल. आता कसा मिळेल ताळमेळ? नाही, डेफिनेटली योगेश थोडासा नाराज दिसतोय, कारण ज्याप्रमाणे शाहिदला जीवनदान दिलेले महागात पडू शकतं. कारण शाहिद असा एक बॅटर आहे की तो मात्र एक मोठे फटके खेळू शकतो आणि एक मोठी धावसंख्या उभी करू शकतो. एक सोपा झेल खरं तर म्हणता येईल, कारण पाहतो आपण लॉंगॉनला हा झेल सुटला जातोय. एक जीवनदान मिळते शाहिदसाठी. संधी चालून आली होती पण संधीचं सोनं करता आलं नाही. योगेश म्हात्रेला अगदी शिकार करण्याची संधी होती पण कुणालने चूक केली. 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. शाहिद शेखला मिळते जीवनदान. हे जीवनदान कुठपर्यंत इथे सानवी कन्स्ट्रक्शनला डोकेदुखी ठरेल हे येणारे चेंडू साऊंड सांगतील. शेवटचा सामना. दोन्ही संघ अखेरचा सामना खेळत असताना स्लॉक करण्याचा प्रयत्न केला. आता खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. खूप चांगली लाईन. वेगावर स्वार झालाय. भन्नाट वेग पाहायला मिळाला. योगेश म्हात्रेची ही खासियत आहे, जो वेगावर स्वार होतोय. अगदी भन्नाट वेगाने चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता. डेफिनेटली अतिशय वेगवान गोलंदाजी करताना योगेशला आपण पाहतोय. हा चेंडू जर आपण बघितला जवळपास खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि पूर्णपणे बीट झाला होता. डॉट बॉल बघायला मिळाला. 4 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. योगेश म्हात्रे वर्सेस शाहिद शेख. फटका हवेत आहे. इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक येईल का? पुन्हा एकदा कॅच घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा कॅच होतीये ड्रॉप आणि संधी पुन्हा एकदा गमावली सानवी कन्स्ट्रक्शन टीमने. आतापर्यंत 2 संधी चालून आली होती. आयुष्यामध्ये एकदाच संधी मिळते आणि इथे शाहिद शेखला 2-2 संधी मिळाली. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला असताना मात्र टायमिंग होऊ शकला नाही आणि 2 धावा जरूर मिळतील. 5 बॉलचा खेळ संपलाय. 12 धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 संध्या चालून आल्या होत्या. शाहिद शेख कॅप्टन आहे, कर्णधार आहे, या टीमचा दिशादर्शक आहे. महत्वाची भूमिका बजावावी लागेल शेवटच्या मॅच मध्ये. शेवटचा बॉल या ओव्हरचा. कट केला. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रीजन मध्ये. गॅप मध्ये चेंडू होईल फरार. शेवटच्या बॉलवर येतोय. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 16 धावा.
पर्यंत एक चौकार लगावलेला आहे आणि एक षटकार आणि आपला वैयक्तिक 16 धावांवर खेळतो. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल. पहिल्या ओव्हर मध्येच दमदार बॅटिंग, पण गवळी सर 2 जीवनदान हे मात्र कुठेतरी घातक ठरतील सान्वी कन्स्ट्रक्शन टीमसाठी. कारण शाहिद शेख सारख्या मातबर खेळाडूला जर जीवनदान देता तर त्याचा भूदंड भरावा लागेल. डेफिनेटली, कारण जीवनदान दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा आपण कित्येक वेळा बघितलेलं आहे. रोहित शर्माला जीवनदान दिलं तिसारा परेराने आणि तब्बल 173 चेंडूमध्ये 264 धावा ठोकल्या, त्यामध्ये 33 चौकार आणि 9 षटकार लगावले. असे जीवनदान नेहमीच प्रतिस्पर्धी संघासाठी घातक ठरतात आणि 2 जीवनदान मिळाले शाहिद शेखला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 16. फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल. सुरेख सुरुवात. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. यस, वसार गावचा सितारा गिरीश म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर आला. षटक क्रमांक 2. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. बॅटची एज, तिसरी संधी गमावली म्हणावं लागेल. यावेळेस मयूर दातीलकरला देखील इथे संधी मिळते. कॅच ड्रॉप होते, विकेट किपरने चूक केली. डेफिनेटली यावेळेला आपण पाहतोय मयूरला जीवनदान मिळतंय. यापूर्वी शाहिदला मिळालं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत नाही. खरं तर ही महत्वपूर्ण मॅच आहे, डू ऑर डाय सिच्युएशन आहे. यामध्ये चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. येस, या सामन्यामध्ये तुमचा खेळ बहरावा लागेल. म्हणूनच या मॅच मध्ये चुकीला माफी नाही. स्लॉग स्वीप, फॉलिंग स्वीप पाहायला मिळतोय. फटका लाजबाब आहे. मयूर दातीलकरच्या बॅट मधून येतोय पहिला मॅक्सिमम. चेंडू सीमारेषा पार, षटकार. मयूर दातीलकरच्या बॅट मधून येतोय त्याचा फेवरेट स्ट्रोक. फडकेपाडाचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर षटकार आला. टीमची धावसंख्या 22. वाशी इंडियन्स टीमची खूप चांगली सुरुवात. पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग केली होती, 60 धावा उभारल्या होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये कुठेतरी निर्णयामध्ये बदल करण्यात आला, त्यामुळे सामना देखील गमावला गेला. आता तिसरा सामना. येस, स्वीप करण्याचा प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षक दूरवर येतोय आणि चौथा झेल. 4 झेल या 2 ओव्हर मध्ये आणि क्षेत्ररक्षक आहे कुणाल. दुसऱ्यांदा चूक करतोय. या चुका महागात पडणार आहेत सान्वी कन्स्ट्रक्शन टीमला. गवळी सर काय म्हणाल? नाही, डेफिनेटली मी तर म्हणेन की सान्वी कन्स्ट्रक्शनचे क्षेत्ररक्षक झेल ज्याप्रमाणे सोडतायत ना, असं वाटते की त्यांना फेविकॉलची आवश्यकता आहे. बघा, असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये एखादा बॉल तुमच्या पाठीमागे लागला तर मिसफील्ड झाला तर तो तुमचा पिचा सोडत नाही आणि कुणालचा देखील तेच झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये देखील एक मिसफील्ड झाली, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा कॅचची संधी आली ती गमावली आणि आता देखील एक संधी होती ती देखील गमावली. म्हणजे 3-3 चुका कुणालकडून झाल्यात. टीमची धावसंख्या 24 स्कोरबोर्डवर पाहायला मिळते. चांगली सुरुवात. कोलबटप्प्याचा चेंडू ऑन साइड लावून ट्राय केला. मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. अकलमंदीचं क्रिकेट टीमची धावसंख्या 25. 60-65 पर्यंत मजल मारण्याचा इरादा असेल. शाहिद शेखने टॉस दरम्यान सांगितलं होतं की मागच्या मॅच मध्ये चुका झाल्या, पण या मॅच मध्ये चुकाला इथे कुठेही थारा नाही, कारण की ड्यू और डायच्या सिच्युएशन मध्ये हा सामना आहे. त्यामुळेच हा सामना दोन्ही टीम साठी फार महत्त्वाचा असणार आहे. 25 धावा बिनगडी बाद. शाहिद शेख, मयूर दातीलकर अशी बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतील. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे. TDPLची आज पहिली रजनी आणि पहिल्या रजनीमध्ये अप्रतिम खेळ या मैदानामध्ये पाहायला मिळाला. 2 सामने लगातार जिंकून जय श्रीराम टीमने तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आणि इनफील्डच्या वरून शाहिद शेखच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब दर्जेदार स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार, चौकार.
ऑन स्कोर बोर्ड. 29 धावा, षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना यावेळी देखील लाईन पाहावी लागेल. सिंगल तर मिळाले आणि या बॉलवर मिळेल व्हाईट +1 म्हणजेच बाय 1 गेट 1 फ्री. एखाद्या प्रोडक्टवर एखादं प्रोडक्ट फ्री मिळतं ना, त्याप्रमाणे व्हाईटवर बायची धाव फ्री मिळते. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31. 31 या आकड्यावर शेवटचा बॉल शिल्लक आहे. या षटकामध्ये देखील धावा येताना पाहायला मिळाला. गिरीश म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर 5 बॉलमध्ये आतापर्यंत 15 धावा खर्च केलेत. पहिल्या ओव्हरमध्ये देखील धावा येताना पाहायला मिळाला. कमी गतीचा चेंडू आहे, हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळलाय. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना षटक क्रमांक संपलं गेलं. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 33. 33 धावा. 33 धावा बिनगडीबाद अशी दमदार आणि धमाकेदार सुरुवात वाशी इंडियन्स टीमची. बघूया उर्वरित 4 ओव्हरमध्ये काय होते. तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक मधुर गीत. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2025 हा भव्य दिव्य सोहळा मैदानामध्ये रंगत असताना 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 34 आकड्यावर. सर काय म्हणाल या सुरुवातीबाबत? कारण की जीवनदान जरूर मिळाले, पण जीवनदान मिळत असताना धावा देखील पाहायला मिळाल्या. 33 धावा धावफलकावर लागलेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय बिनगडीबाद. वाशी इंडियन्स टीम बॅटिंग करत असताना नाही, डेफिनेटली खूप चांगली सुरुवात बघायला मिळते. कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर कुठलाही फलंदाज बाद झालेले नाही आणि 33 धावा झाल्या धावफलकावर. एक चांगली दमदार सुरुवात आणि जो निर्णय घेतलेला आहे टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा, हा 2 षटकांच्या समाप्तीनंतर योग्य वाटते. दोघेही बॅटर अगदी सकारात्मकतेने खेळतायत. सुरुवातीच्या षटकामध्ये शाहिद याने आक्रमण केलं होतं आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मयूर दातीलकर याने आक्रमण केलं आणि आतापर्यंत आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेले आहेत. अनिकेत मते गोलंदाजी ट्रॅकसाठी आल्या. बदलापूरचा हा गोलंदाज आहे आणि ओव्हर क्रमांक 3 हा तळण्यासाठी येतोय. शाहिद शेख स्टॅक एंडवर पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल अगदी स्विच करण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांगता होती. चांगली लाईन अँड लेंथ ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. याच रणनीतीने बॅटिंग करावे लागेल आणि या रणनीतीने गोलंदाजी करावी लागेल. सुरुवात चांगली झाली असं म्हणावं लागेल. सुरुवात इम्पॉर्टंट असते, त्याचबरोबर शेवट देखील फार महत्त्वाचा असतो. मागच्या मॅचमध्ये सान्वी कन्स्ट्रक्शनची सुरुवात इतकी चांगली नव्हती, पण शेवट चांगला केला सूरज पाटील आणि मॅगीने. त्यामुळेच सामना जिंकला. इनसाइड आउट खेळला. फटका चांगला आहे. टायमिंग बेहतरीन आहे. कव्हरच्या वरून क्लेवर स्ट्रोक शाहिद शेखच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक लाजवाब क्रॅकिंग चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल अगदी इनफिल्डच्या वरून खूप चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर रीजन मध्ये शाहिद शेखच्या बॅटमधून चौकार येतोय. अँकर इनिंग, कॅप्टन इनिंग करत असताना शाहिद शेख मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील हुक करण्याचा प्रयत्न करत असताना बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 37 ऑन स्कोर बोर्ड. चांगली बॅटिंग आहे दोन्ही बाजूने, चांगल्या पद्धतीची बॅटिंग. पण शाहिद शेखचं कौतुक करावं लागेल कारण की 240च्या स्ट्राईक रेटने 10 बॉलमध्ये 24 धावा करतोय. खोलवटपाचा चेंडू फ्लिक केलाय. ऑन साइडला योगेश म्हात्रे येईल. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काय घडलंय परतावा लागेल. धावचीच्या स्वरूपात पहिला धक्का लागतोय वाशी इंडियन्स टीमला. मयूर दातीलकरला परतावा लागेल आणि पहिला झटका लागतोय. फलंदाज बाद.
नव्हे नव्हता आणि यस नो वेट ते मिश्रण बघायला मिळालेलं नाही आणि आपण बघितलं की यामध्ये धावपास झालेला आहे. मात्र एक संघाला चांगली सुरुवात, चांगला प्लॅटफॉर्म बघायला मिळाला, दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली. त्यानंतर मात्र धावपासच्या रूपाने या ठिकाणी मयूर बाद झालेला आहे, मयूर जातीलकर बाद झालेला आहे, पण चांगली सुरुवात केलेली आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना तुषार रणदिवे फलंदाजीसाठी आलाय. एक गडी बाद टीमची धावसंख्या 38 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाले मयूर आणि शाहिदच्या माध्यमातून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू आणि बॅटचा संगम नीट होत नाहीये. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जाईल तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 39 या आकड्यावर. पण या ओव्हर मध्ये कुठेतरी गोलंदाज अनिकेत मतेने थांबवलंय, कारण की 5 बॉल मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी सध्याच्या कडेला सुरू आहे. तुषार रणदिवे स्ट्राईक एंडवर येतोय, खाता उघडायचा आहे. टीमची धावसंख्या 39 या आकड्यावर. चांगली स्थितीमध्ये सध्या वाशी इंडियन्स आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना बॉलर बॅक ड्राईव्ह आणि डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम कमबॅक आणि अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल अनिकेत मतेच्या माध्यमातून. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ची धावसंख्या 39 वर 1 गडी बाद आणि उर्वरित 3 षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी ऐकूया भिवंडीचा आणि महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज म्हणजेच डॉक्टर मोरेश्वर गवळी सर येतील. तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत. तर आपण पाहता TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि खास करून GTCच्या माध्यमातून आमच्याशी जोडलेले जे हजारो प्रेक्षक आहेत हे सगळ्यांचं मिस्टर GTC जलपेश भोईर, त्याचबरोबर सुशील पाटील, तेजस पाटील यांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातील लास्ट मॅच, कारण सानवी कंस्ट्रक्शन अगेन्स्ट वाशी इंडियन नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय जो घेतलेला आहे तो आतापर्यंत योग्य वाटतोय. भले एक फलंदाज बाद झालेला आहे, मात्र एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 17 आणि मात्र तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक बघायला मिळालं, ते खास करून अनिकेत मते याच्या माध्यमातून. आता येतो योगेश, वेगवान गोलंदाज, समोरच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल. धावसंख्या 39. याला फटका खेळला, चेंडू सरळ जातोय तो म्हणजे मिडॉनला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झालेली 40. 40 धावा धाव फलकावर लागलेत. योगेश म्हात्रे भोगिया गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक 4 घेऊन येतोय. मागच्या ओव्हरमध्ये देखील धावा आल्या होत्या, तब्बल 16 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा 17 धावा आल्या होत्या आणि पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय या गोलंदाजावर. कमबॅक करावा लागेल, एखाद्या फलंदाजाला बाद करावा लागेल. तुषार रणदिवे क्षमता आहे या खेळाडूकडे देखील आणि साथ द्यावी लागेल आपल्या टीमसाठी. हा चेंडू थोडासा चेंज ऑफ पेस, चेंडूचा वेग कमी केला होता, आवेष्टीच्या बाहेरून चेंडू जातोय आणि पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. 1+1 2 धावा मिळतील. धावसंख्या होती 42. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. आपण जी मॅच पाहतोय सानवी कंस्ट्रक्शन विरुद्ध वासी इंडियन. टॉस जिंकून वासी इंडियन संघ कॅप्टनने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता पण तरी चांगल्या स्थितीमध्ये हा संघ पाहतोय, कारण तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. धावसंख्या झालेली आहे 42. 42 एक बाद 42. योगेश वेगवान गोलंदाजी करतोय.
याला मात्र बॅक टू द बॉलर, मिस फील्ड, मात्र चेंडू अडवता आलेला नाहीये आणि त्यावर एक धाव पूर्ण केली जाते. एका धावाने धावसंख्या झालेली आहे ती 43. या मॅच मध्ये जर सानवी कन्स्ट्रक्शनचा विचार केला तर फिल्डिंगचं स्टँडर्ड कुठेतरी खालावलाय, कारण की कॅच ड्रॉप झाले, अनेक एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च करण्यात आल्या आणि अखेरच्या मॅच मध्ये या चुका महागात पडणार आहेत सर. डेफिनेटली, कारण क्षेत्ररक्षण हे फार महत्वाचं असतं. ज्याप्रमाणे तुमची बॅटिंग, ज्याप्रमाणे तुमची गोलंदाजी आणि त्याचप्रमाणे तुमचं क्षेत्ररक्षण सुद्धा फार महत्वाचं असतं. यावेळेला मात्र रायझिंग डिलिव्हरी पडल्यानंतर बाउन्स बघायला मिळाला, चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात. वेगवान मारा बघायला मिळतोय, तिखट मारा बघायला मिळतोय. योगेश म्हात्रेवर जेवढी ताकद होती ना तेवढी ताकद झुकून दिली होती या बॉल साठी. काय वेगवान चेंडू पाहायला मिळाला, सुपर बॉल. योगेश म्हात्रे बोग्याच्या गोलंदाजीचं हे दुसरं षटक हाताळत असताना योगेश म्हात्रे क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर. मात्र शून्यावर बाद झाला. 3 चेंडूचा सामना करताना खाते उघडता आलेले नाही आणि क्लीन बोल्ड त्रिफळाची झालेले तुषार आणि महत्त्वपूर्ण सफलता सुद्धा योगेश म्हात्रे आपल्या संघाला मिळवून देतोय. 2 गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 आकड्यावर. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना गंगाधर इंगोले, मॅन फ्रॉम श्रीकृष्ण दिवा, नवी मुंबईचा हा सितारा, अनेक मॅन ऑफ द सिरीजचे पारितोषिक आपल्या नावी केलंय. ग्रामीण क्रिकेट श्रीकृष्ण दिवा टीम कडून बिलॉंग करतोय. दिवा गावचं क्रिकेट गाजवलं, नवी मुंबईचं क्रिकेट गाजवलं. विनर स्पोर्ट्स नालासोपारा या टीम मधून खुल्या गटातील संघ या टीम मध्ये खेळताना शाहिद शेख बरोबर अनेक वर्ष क्रिकेट खेळला आणि आज मात्र आपल्या टीम साठी एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन देणं गरजेचं आहे. गंगाधर इंगोले. योगेश यार मात्र चांगला चेंडू थोडासा डिफेन्सिव्ह अंदाजामध्ये खेळलेला, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईल, फक्त एकच धाव मिळेल. आपलं खातं उघडतोय गंगाधर आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते 44. एक गोष्ट मात्र विघ्नेश आहे, पहिल्या 2 षटकामध्ये ज्यामध्ये आक्रमकता जी बघायला मिळाली, जी फटकेबाजी बघायला मिळाली, ती मात्र तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये कुठेतरी फलंदाजीला लगाम लावलेला आहे, धावसंख्या थांबवलेली आहे. जशी पार्टनरशिप ब्रेक झाली तसे विकेट पडत गेले, तसं मात्र संघ प्रेशर मध्ये आला आणि या ओव्हर मध्ये योगेश म्हात्रेने चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. योगेश याला मात्र शॉर्ट ऑन पुलचा फटका, चेंडू स्क्वेअर लेगकडे जातोय, जो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, 1 पेक्षा जास्त मिळणार नाही. एक चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि तिन्ही गोष्टी बघायला मिळाल्या. एक वेगवान गोलंदाजी, अचूक मारा, लाईन अँड लेंथ आणि वेग, तिन्ही गोष्टीचा मिलाप याच्या गोलंदाजी बघायला मिळाला. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 45 धावा. 2 षटकामध्ये आपण जर धावसंख्या बघितली 33 धावा होत्या आणि आता 4 षटकांतर 45 धावा, म्हणजे 2 षटकामध्ये धावा ज्या आल्या त्या फक्त 12 धावा आलेल्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी आणि त्याचं श्रेय जाते सानवी कन्स्ट्रक्शनच्या गोलंदाजांना. आणखी बॅटिंग लाईनअप जर पाहिले तर सानवी कन्स्ट्रक्शन टीमची अगदी बळकट बॅटिंग आहे, कारण की मनीष कोळीकर सारखा फलंदाज आहे, त्याचबरोबर सूरज पाटीलने मागच्या मॅच मध्ये दमदार बॅटिंग केली. अनंत वाघ मॅगी त्याने देखील चांगली कॉन्ट्रीब्युशन दिलं, त्यामुळेच या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील वाशी इंडियन्स टीमला. शेवटचा सामना आहे, डू ऑर डायच्या सिच्युएशन मध्ये हा सामना खेळत असताना TDPL मध्ये तुम्हाला अस्तित्व टिकवण्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आता शेवटच्या क्षणाला येऊन ठेपली आहे. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी गोलंदाज
अनिकेत मते गोलंदाजी ट्रॅकवर. येस, तिसऱ्या षटकामध्ये अनिकेत मते यांनी कमबॅक केलं होतं. मात्र तीच पुनरावृत्ती ते सातत्य अनिकेत मध्ये ठेवतो काय ते बघायचं आहे. पण एक मात्र आहे की वाशी इंडियन संघाचं महत्त्वाचं लक्ष जे असणार आहे, पहिलं लक्ष म्हणजे 60+ कडे जाण्याचं, आणि ते त्यामध्ये त्यांना यश मिळते का ते बघायचं आहे. अनिकेत आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होईल शाहिदने आतापर्यंत खूप चांगलं परफॉर्मन्स दाखवलेला आहे. मागच्या मॅच मध्ये या मॅच मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे बॅटिंग करतोय. याला मात्र डाऊन द ग्राउंड स्ट्रेट हिट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये सरळ चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट. स्ट्रोक लगवलाय शाहिद शेखने. आता आपला रंग आणि आपला ढंग दाखवायला सुरुवात केली. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 51 या आकड्यावर. 16 बॉल मध्ये 35 धावांचं योगदान इथे कॅप्टन करत असताना शाहिद शेख, मॅन फ्रॉम अंबिवली कल्याण, चांगली बॅटिंग करतोय. पहिल्या मॅच मध्ये 34 धावा. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर दुसऱ्या मॅच मध्ये हव्या तशा धावा होऊ शकल्या नाही, पण ह्या मॅच मध्ये आता महत्वाच्या सिच्युएशन मध्ये बॅटिंग करत असताना 51 वर 2 गडी बाद. अनिकेत राईट आर्म, याला मात्र अपील केलं जाते, जोरदार अपील, आणि याच बरोबर शाहिद शेख याची खेळी संपुष्टात समाप्त. स्वाद घेत असताना आणि मजा लुटत असताना सगळ्या स्टँड मध्ये प्रेक्षक पाहायला मिळते. पण शाहिद शेखची विकेट फार इम्पॉर्टंट होती आणि सान्वी कन्स्ट्रक्शन टीमने खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये कमबॅक केलं. नाराजी व्यक्त केली होती कारण की शाहिद शेख अगदी या डिसिजनवर, पण चांगला खेळ केला आपल्या टीमसाठी महत्वाची भूमिका बजावली. 37 धावांचं योगदान दिलं, आपल्या टीमला चांगल्या स्थितीमध्ये येऊन पोहोचवलं. आता शेवट कशा पद्धतीने या इनिंगचा होतोय त्याकडे वाशी इंडियन्स टीमचं लक्ष आहे ठाणे डिस्ट्रिक्ट या स्पर्धेकडे आणि या मॅच कडे. सान्वी कन्स्ट्रक्शन वर्सेस वाशी इंडियन्स असा शेवटचा सामना मैदानामध्ये रंगत असताना न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला अक्षय कासार, मॅन फ्रॉम अनगाव भिवंडी. याच्याकडे क्षमता आहे खरं तर खेळपट्टीवर थांबून राहण्याची आणि योग्य वेळी मोठे फटके खेळण्याची, पण तुमचं नाव मोठं असून चालत नाहीये. योग्य वेळी तुम्ही चांगली कामगिरी करणं फार महत्वाचं असतं. अनिकेत राईट आर्म, हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. चेंडू पडल्यानंतर बाउन्स आणि उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघून गेला आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धाव्याने धावसंख्या वाढते 52. 5वं षटक हे मार्गस्थ आहे आणि सुरुवातीला मी नमूद केलं होतं 60+ हे पहिलं लक्ष असणार आहे. याला फुलटा चेंडू फायदा उचलता आलेला नाही. चेंडू सरळ जातो मिड विकेटला, डीप मधून क्षेत्ररक्षक येईल, फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल. खरं तर फायदा उचलता आलेला नव्हता. फुलटा चेंडू होता. फुलटाचे समाचार तुम्ही घ्यायला हवा, खराब चेंडूचा समाचार तुम्ही घ्यायला हवा, सीमारेषेचा रस्ता तुम्ही दाखवायला हवा, आणि चांगला चेंडू जर असेल तर सन्मान करून एकेरी किंवा दुहेरी धाव त्यावर अर्जित करायला पाहिजे. त्रेपन्न धाव झाले 53. अनिकेत मार्गस्थ होईल. याला मात्र जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगला चेंडू होता, पूर्णपणे बीट केलं होतं, पूर्णपणे चकित केलेला आहे. चेंडू सरळ वेध घेतो यष्टी रक्षकाचा. डॉट बॉल. आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आहे सान्वी कन्स्ट्रक्शन विरुद्ध वाशी इंडियन.
नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. खरं तर पहिल्या 2 षटकामध्ये एक दमदार सुरुवात बघायला मिळेल, त्यानंतर मात्र गोलंदाजांचं कमबॅक बघायला मिळालं. याला मात्र ड्राईव्ह केल्याची लॉंग ऑनला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. शाहिद शेख जसं बाद झाला तसं कुठेतरी सामना थंड झाला, म्हणजे धावा कुठेतरी थांबल्यात, त्यामुळे धावांचा वेग वाढवणं गरजेचं आहे. पण कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, सगळ्याच गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. अनिकेत हा चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, दुसरे षटक हाताळतोय, आतापर्यंत 15 धावा खर्च केल्यात आणि एक गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. ती इम्पॉर्टंट विकेट म्हणजे शाहिद शेखची, त्याला बाद याच ओव्हरमध्ये केलेत. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. अनिकेत याला पुण्याचा फटका केलेला, पुन्हा डीप मधून क्षेत्ररक्षक, दोघांमध्ये तालमेल नाही आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि धावसंख्या झालेली 56, 56 अब तक 56. 2 षटकामध्ये आपण बघितले होते 33 धावा झाल्या होत्या आणि एक्सपेक्ट केलं होतं की 70+ धावा होऊ शकतात. आता मात्र धावसंख्या झालेली आहे 56. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 56 व 3 गडी बाद शेवटचं षटक आहे. स्क्रीनवर शाहिद शेखला पाहू शकाल, काय सुरुवात करून दिली आपल्या टीमसाठी आणि शाहिद शेखची ही अफलातून बॅटिंग आपण स्क्रीनवर पाहू शकाल. खूप चांगली फटकेबाजी, चौफेर फटकेबाजी केली आणि आपल्या टीमला खूप चांगला स्टार्ट ही जीवनदान पाहायला मिळाला. अगदी 2 जीवनदान शाहिद शेखला या मॅच मध्ये मिळाला आणि त्याचा फायदा घेत असताना आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी केली. पण अखेरच्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये त्याचं असणं फार महत्त्वाचं होतं. 2 ओव्हर जर पाहिलं तर शेवटचा ओव्हर अजूनही, शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे. 56 धावा दाखल करायला 3 गडी बाद. गंगाधर इंगोले आणि अक्षय कासार फलंदाजीसाठी पाहायला मिळते आणि दोन्ही बॅटरला आता धावा कराव्या लागतील, कारण की दोन्ही बॅटरने 2-3 चेंडू खेळलेत, त्यामुळेच आता धावांचा वेग वाढवावा लागेल. या शेवटच्या ओव्हरमध्ये 10-12 धावा आल्या तर नक्कीच 60+ धावा होतील आणि 60+ धावा करण्यासाठी देखील चांगलीच बॅटिंग करावी लागेल आणि गोलंदाजीमध्ये देखील धार दाखवावी लागेल. चला मॅचला होती सुरुवात. शेवटचा ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गंगाधर इंगोले आणि अक्षय कासार ही जोडी खेळपट्टीवर आणि अंतिम षटक या इनिंगचा हाताळण्यासाठी रोशन जाधव समोरच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल. यष्टीरक्षक एसटी पासून थोडासा दूर आहे. फ्लाय स्लिपला खेळाडू दिसतो, एक शॉर्ट थर्ड मॅन, लेग स्लिप, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट कव्हर. हे क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये दिसत आहेत. बाकी सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले. बचावात्मक क्षेत्ररक्षण बघायला मिळते, डिफेन्सिव्ह फिल्डिंग बघायला मिळते. रोशन लेफ्ट आर्म हा चेंडू मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलेला, कारण स्वेर चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत व्हाईट बॉल आणि लगेचच तिसऱ्या पंचांची मदत DRS वापर या ठिकाणी केलेला आहे गोलंदाजाने. फिल्डिंग साइड तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. बघा एखादा डॉट बॉल जरी आला तर देखील टीमसाठी फार महत्त्वाचा राहणार आहे, कारण की एक एक धाव आणि एक एक बॉल फार महत्त्वाचा आहे. अखेरचे षटक आहेत. 56 धावा दाखल करावे लागलेत आणि ऑफ स्टंप वर मारा करत असताना कुठेतरी लाईन भरकटली आणि व्हाईट बॉलचा इशारा करण्यात आला आणि DRS अगदी गोलंदाजी करणाऱ्या टीमने कडून घेण्यात आला आणि आता डिसिजन पेंडिंग आहे आणि त्याची पाहणी करत असताना आमची संपूर्ण टेक्निकल टीम वरती आमच्या कंट्रोल रूम मध्ये अंपायर्स आहेत, ते पाहणी करत असताना 14 कॅमेरासह या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जात आहे. टीम GTCच्या माध्यमातून जलपेजी बोईर असेल, तेजसजी पाटील असेल, सुशीलजी पाटील असेल, या सगळ्याच GTCच्या मेंबर्सच्या माध्यमातून चांगली कामगिरी करण्यात आली. अंपायरचा सिग्नल येतोय व्हाईट बॉल आणि 1 धाव मात्र मिळेल. 57 धावा दाखल करावे लागलेत.
57 57 धावा झालेल्या आहेत. रोशन पुणे त्या गोलंदाजी मार्कवर. गंगाधर इंगोले आणि अक्षय कसार अशी जोडी खेळपट्टीवर. अजूनही षटकातील 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पूर्ण षटक आहे. किती धावतात बघायचे आहेत. याला फटका खेळला चेंडू सरळ जाईल तो म्हणजे लॉंग ऑनला. फक्त दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र समन्वय असणं फार गरजेचं आहे. येस नो वेट या 3 गोष्टी 2 बॅटरमध्ये असणं गरजेचं आहे. ते बघायला मिळालेलं नाही. खरं तर गंगाधरला धाव घ्यायची होती मात्र अक्षय त्या ठिकाणी तयार नव्हता. फक्त एकच धाव मिळाली आणि एका धावाने धावसंख्या वाढते 58. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा अतिशय वेगात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाज थोडा स्वेर मारा करताना पाहतोय आपण. स्वेर चेंडू आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या झालेली 59. लाईन आणि लेंथ फार महत्वाची असते आंतरराष्ट्रीय खेळामध्ये. कित्येक गोलंदाज खास करून मी एक उदाहरण देईन. ग्लेन मॅग्रा 138 किंवा 140 वेगाने गोलंदाजी करायचा. फुलटॉस चेंडू आणि स्वांग केलेला आहे. फेकून दिलेला आहे डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पासष्ट. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि असं वाटतंय सुरुवातीला 60चं खरं तर लक्ष होतं. असं वाटत होतं 60 पर्यंत जाईल. आता मात्र 70 कडे पाहत असणार आहे वासी इंडियन हा संघ. का दोन्ही बॅटर दोघांकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. रोशन गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल. त्याचा सामना करेल तो अक्षय कसार. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. मात्र डॉट बॉल. पंचांकडे साशंक नदीने बघितला आणि DRS चा वापर बॅटिंग साइडने केलेला आहे. धावाल्या 65. आपण पाहतात ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. ठाणे जिल्ह्याची ही स्पर्धा. ठाणे क्रीडा महोत्सव म्हटलं तर अवघड ठरणार नाही. आपण यापूर्वीच उल्लेख केला होता की ठाणे जिल्हा म्हटलं की शहरीकरण त्याचबरोबर ग्रामीण परिसर दोन्ही गोष्टी बघायला मिळतात. शहरीकरण झपाट्याने वाढलेलं आहे आणि तितक्या अंदाजे ग्रामीण परिसर सुद्धा आहे. पंचांचा काय यस इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. थांबलेली आहे 65. 65. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रोशन लेफ्ट आर्म. याला मात्र इनसाइड आउटचा फटका. चेंडू हवेत आहे. झेल होईल की मात्र चेंडू अडवण्यात येईल. 2 धाव मात्र पूर्ण होत आहे. धावसंख्या झाली 67. 67. एक चांगली धावसंख्या आहे कारण ड्यू फॅक्टर पाहतोय विघ्नेश आपण. ज्या अंदाजानं 70चा आकडा जर पार झाला तर चेस करणं तितकंसं सोपं राहणार नाहीये. येस डेफिनेटली आहे कारण की 70+ धावा झाल्या तर प्रेशर येईल. बॅटिंग सेकंड करणं इतकं सोपं नाहीये कारण की अनंत वाघ मॅगीने देखील म्हटलं होतं की मी टॉस जिंकलो असतो तर बॅटिंग केली असती आणि आता 67 धावा लागल्यात.
फटका चांगला आहे, टायमिंग पाहावा लागेल, चेंडू होईल फरार, चेंडू सीमारेषे पलीकडे. फलंदाज आपण पाहू शकाल अक्षय कासरच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब धमाकेदार षटकार. जातं आणि मराठीवर प्रभुत्व असणारे अगदी टॅलेंटेड समालोचक करण काळंसर येतील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून आजच्या रजनीतील अखेरच्या इनिंगची कहाणी. तोपर्यंत आम्ही आजच्या दिवसामधून रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. या आपण वळूयात मंचावरती आदरणीय भावेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी या स्पर्धेचे लाडके आयोजक तेजसदादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण भावेशदादा पाटील डायगर आणि आदरणीय मनीषजी म्हात्रे मोठा गाव यांचा सन्मान करावा. या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. आणि त्याचबरोबर दिनेशजी म्हात्रे यांनाही विनंती आहे आपण आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन 5 पाचवा पर्व आणि पहिली रजनी आपली उपस्थिती आम्हाला प्रार्थने होती. या सर्व मान्यवरांचा आपण स्वागत करून सत्कार देखील या ठिकाणी करत आहोत. मनीषजी म्हात्रे आणि दिनेशजी पाटील यांनाही विनंती आहे आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. आणि त्याचबरोबर आज या पहिल्या रजनीमध्ये ज्यांचा आवाज आपण या ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये सर्वांनी ऐकला, त्यांच्या आवाजाची जादू गेले कित्येक वर्ष आपण सर्वजण ऐकत आहोत. पेशाने डॉक्टर आहेत पण जसा वेळ मिळतो तसा क्रिकेटला ते देत आलेले आहेत. डॉक्टर मोरेश्वरजी गवळी सर यांचाही आयोजकांद्वारे सत्कार करण्यात येईल. मी जल्पेश दादा भोईर आणि त्याचबरोबर तेजस दादा पाटील यांना विनंती करेन ज्येष्ठ समालोचक डॉक्टर मोरेश्वरजी गवळी सर यांचाही आपण सन्मान करावा. गवळी सरांचं मनापासून आभार. पहिल्या रजनीमध्ये त्यांनी आवाज या स्पर्धेसाठी दिला. पेशाने खऱ्या अर्थानं डॉक्टर आहेत पण जशी वेळ मिळते तसा क्रिकेटलाही त्यांचा हातभार असतो ॲज अ कॉमेंटेटर. सो त्यांचं मनापासून आभार व्यक्त करून चला आता वळूयात पुन्हा आपण या मॅच एडिशन इट्स ऑडिओ कॉम्बॉक्स. थँक्यू 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 करण, थँक्यू विघ्नेश मडवेन, थँक्यू आमचे सर्वांचे लाडके डॉक्टर गवळी सर, तुमचं देखील मनापासून स्वागत करतोय. वेलकम एव्हरीवन. TDPLचं सत्र आपण 5वं पाहतोय आणि 5व्या सत्रातील फायनल आज आपण पाहतोय. तो फायनल सामना, शेवटचा सामना फायनल
सामना आपण पाहणार आहोत. जो जिंकणार तो मात्र या स्पर्धेमध्ये पुढे जाणार आणि जो हरणार त्याला मात्र पुन्हा टीडीबीएलची वाट पाहावी लागणार. बघायचं एक स्ट्रॅटेजी चांगली पाहायला मिळाली, कारण मगाशी वाशी इंडियन संघानं पाहिलं की टॉस जिंकून सानवी संघानं फलंदाजी स्वीकारली, 83 धाबा कुठल्यात आणि त्यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. शाहीदचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये, त्याने खूप चांगला फ्लाइंग स्टार दिला संघाला आणि त्याच्या जोरावरती 74 धाबा कुठून 75 धाबांचा टार्गेट स्थिर केल्याचं सानवी कन्स्ट्रक्शन संघाविरुद्ध. बघायचे टार्गेट कितपत योग्य ठरणार आणि कसा होणार सामना. 4 सामने एकतरी मी पाहिलेत, या गणरायाला साकडं घालूया की हा सामना चांगला हो आणि प्रेक्षकांना या सामन्यातनं एक चांगली पर्वणी मिळो ही आम्ही अपेक्षा बाळगतोय. रात्रीच्या वाजता ते ठीक 1 वाजून 5 मिनिटं होतात आणि शेवटचा सामना आपण पाहतोय आजच्या स्पर्धेतील. आम्हाला जॉईन झालेत करण काळन, स्वागत आहे करण. 75 धाबा कंप्लीट करायच्यात येणाऱ्या 6 षटकांमध्ये. विल बी विनर ऑफ दिस मॅच, सो लेट्स सी. इंटरेस्टिंग मॅच आहे ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन 5 मधला. खरं तर हा पहिल्या रजनीचा शेवटचा सामना आहे. इथून जिंकले तर जरूर ते क्वालिफाय होतील आणि तो संघर्ष पाहूयात. 75 बनवायच्यात मनीष कोलेकर पांड्या आणि लास्ट मॅचचा सुपरस्टार सूरज पाटील. पहिला चेंडू पूर्णपणे अचंबित करणारा. असं वाटलं पांड्याला की वेगाने येतोय, पण टप्पा पडलाय आणि कमी गतीने आत येत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये बॅट पूर्णपणे थांबली आणि पूर्णपणे इथे आपण पाहतोय अचंबित करण्यात आलं ते या बॉलद्वारे फलंदाज पांड्याला. पहिल्या षटकामध्ये गंगाधरला आपण पाहत आहोत महत्वपूर्ण जबाबदारी असेल आता बॉलिंग युनिटची. फलंदाजांनी केलंय, गोलंदाजांना करायचंय. वाशी इंडियन्सच्या ऑफस्टंपचा बाहेर पुन्हा थोडासा चाचपड्यात खेळत असताना पाहायला मिळाला या बॉलवरती मनीष. पहिल्या मॅच मध्ये जवळपास 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. सेकंड मॅच मध्ये 0वरती तो बाद झाला. ही मॅच महत्वपूर्ण आहे. चर्चा सूरजने केलेले काय करतोयस, काय करायचं नाही आणि तुला काय करायचंय, गोलंदाज काय करतोय, ही सगळी चर्चा आपल्याला जरूर पाहायला मिळते. पाहूयात उत्तर काय असेल. सुरुवातीचे 2 चेंडू गंगाधर इंगोळेचे. लॉफ्ट केला पिकअप शॉट, हाफ व्हॉली लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. खातं उघडलंय पांड्याचा षटकार. ही चर्चा तरी शॉर्ट ऑफ लेंथ आणि खूप चांगली योग्य लेंथ ओळखली आणि थ्रू द लाईन खेळत असताना पहिला मोठा फटका कोळेकरच्या बॅटमधनं. 2 डॉट बॉल षटकार. त्यानंतर फुल लेंथ टोला लागलाय. खेचून मारण्याचा प्रयत्न होता. वारंवार आतापर्यंत जे काही गंगाधरने बॉल टाकलेत ते ऑफस्टंपच्या बाहेरच पिच केलेले आहेत. हो, गंगाधरचा जो आपण षटकार पाहिला, ज्या चेंडू ते षटकार तो शॉर्ट ऑफ बॉल होता आणि तो कमजोर चेंडू होता, त्याचा फायदा घेतला आणि मागच्या 4 चेंडूमध्ये फक्त 6 धावा. 2 बॉलचा खेळ आणि बाकी. या वेळेला बाहेर काढतोय बॉलला. सुपर बॉलिंग बाय गंगाधर. कारण गंगाधर यासाठी ओळखला जातो, कारण भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये अधिराज्य आणि भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये आपली मक्तेदारी गोलीच्या आधारावरती दाखवली तोच गंगाधर. आणि दुसऱ्या बाजूला भरपूर वर्ष क्रिकेट ज्यानं गाजवलंय फार कमी कालावधीमध्ये मनीष कोलेकर. शफल झाला, खोला टाकला होता, बॉल पॉइंट कडे चाललेला आहे. 1 धाव तर त्यामध्ये मिळते लेग बायची. 4 जे अचूक टप्प्यावरती बॉल आपण बघितले सर, जे कमी गतीने होते ते मात्र जरूर त्याला बीट केले, पण जो एक वेगवान टाकला होता, खाली टाकायचा होता, हाफ व्हॉली पडला, तो सीमारेषेच्या बाहेर गेला आणि या शेवटच्या बॉलवरती 1 धाव आले लेग बायची. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. मी म्हणेन एक षटकार जरी आला असला तर हे षटक होतं गंगाधर इंगोळेचं. हो, ऍब्सोल्युटली नो डाऊट. कारण एका षटकाराचा अपवाद वगळला तर आपण 4 चेंडू डॉट झालेत आणि शेवट चेंडूवरती लेग बायच्या माध्यमातून फक्त धावा आल्यात त्या मैदानावरती 7 आणि त्यामुळे 69 धावांची गरज आहे येणाऱ्या 5 षटकांमध्ये. सामना फार चांगला होईल अशी आपण अपेक्षा बाळगूया, कारण दोन्ही संघांचा हा सामना दोन्ही संघांसाठी कस लागलाय आणि फायनल बॅटल आपण पाहतोय याच्या रजनीचा. लास्ट मॅच मध्ये 45 धावांची एक्सप्लोसिव्ह इनिंग आपल्याला पाहायला मिळाली होती सूरज पाटील कडून. या मॅच मध्ये ती अपेक्षा आहे. त्याचं कारण आहे की टार्गेट जर आपण बघितलं तर ते 75 धावांचं आहे. त्यामुळे सुरुवात जितकी चांगली होईल, दर्जेदार होईल, फायदा त्याचा होणार आहे.
ड्यू फॅक्टर ही चर्चा आपण वारंवार करतो प्रत्येक मॅच मध्ये, कारण ते वाढतच चाललेलं आहे आणि त्याचा फटका देखील बसतोय. आणि कारण ड्यू फॅक्टर सोबत आता सरासरी देखील वाढतच चालली. 13.8च्या सरासरी तुम्हाला धाबा कुटायच्या आहेत, कारण 65-69 धाबा. वॉट अ मॅच. सामना चांगला होईल अपेक्षा बाळगूया. दोन्ही संघांचा कस लागलाय कारण या सामन्यामध्ये. स्ट्राईक मिळाली नाही सूरज पाटीलला. आता इथं ऑफ स्ट्राईक आहे. तुषार रणदिवे आलाय. पहिल्या मॅच मध्ये वाशी इंडियन्स साठी जबरदस्त बॉलिंग त्याने केली होती. फुल लेंथ आहे, लॉंग ऑफ कडे बॉल चालला. फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव तर त्यामध्ये आपण पाहतोय आणि सिंगल सोबत सूरज प्रथमताच येतोय स्ट्रायकिंग एंडला. धावा फलकावरती 8. हो, सूरजकडनं अपेक्षा असणार मागच्या सामन्यामध्ये 45 धावांची दमदार खेळी करणारा फलंदाज. मागचे 7 चेंडू नॉन स्ट्राईकला होता, आता मात्र त्याला स्ट्राईक मिळाले. भरपूर अपेक्षा त्याच्याकडनं ह्या सामन्यामध्ये देखील असणार आहेत. बघायच्या मागच्या सामन्यामध्ये केलेली खेळी त्याची पुनरावृत्ती पाहायला मिळणार का, की रणदीप त्याला थांबवणार का, हा देखील प्रश्न आहे कारण मैदानावर. इंटरेस्टिंग मॅच. सूरजला स्ट्राईक मिळाली आहे, रन रेट वाढत चाललंय आणि या सिच्युएशन मध्ये आक्रमण धावा बनवणं मोठ्या फटक्यांनी एकमात्र उपाय. ऑप्शनचा बाहेरचा बॉल बॅटवरती जरूर आलाय, पण बॅट ड्रॅग झाली हा स्ट्रोक कंप्लीट करत असताना, त्यामुळे या बॉल मध्ये तितकासा वेग नव्हता जेव्हा तो आउटफील्ड मध्ये जात होता. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 9-28 बॉल आणि धावा पाहिजेत त्या 66. रणदिवे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय राईट हँडर साठी. चांगली बॉलिंग या स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्याने जबरदस्त बॉलिंग केली. लॉफ्ट केल्या बॉलला, वाईडिश लॉंग ऑन. धावतात फिल्डर, पाहतच राहतील. पांड्याने पाठवलंय बॉलला, वाईडिश लॉंग ऑनचा बाहेर. षटकार. ठेवण्याचा प्रयत्न होतोय, जेणेकरून बॉल जेव्हा एरियल रूटने जाईल तो जास्त अंतर कापावा, यासाठीच फलंदाजांचे प्रयत्न आहेत. धावा फलकावरती आपण पाहतोय 15-27 बॉल मध्ये 60 धावांची गरज आहे सान्वी कंस्ट्रक्शनला या मॅच मध्ये. शफल झालाय. वॉट अ शॉट. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक मनीष कोलेकरचा. हा येतोय चौकार. रणदिवे टोला लागलाय. बॉल लॉंगॉनचा फिल्डर येतोय वेगाने बॉल वरती. पहिली धाव तर फार वेगाने. फिल्डिंग चांगली, थ्रो चांगला आलाय. गुड फिल्डिंग. मयूर दातीलकर ज्या वेगाने बॉल वरती धावत आले त्याच वेगाने बॉलला उचलून थ्रो केलाय. डबलचा प्रयत्न दोन्ही बॅटरचा होता, पण तो थांबवावा लागला कारण थ्रो इतका ॲक्युरेट होता. कारण दोन्ही संघांना माहिती हा सामना फार महत्वाचा आहे. नॉकआउटचा सामना आहे, त्यामुळे दोन्ही संघांना सर्वतोपरी प्रयत्न करून हा सामना जिंकण्याचा ध्यास दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आमचे कॉमेंटेटर सोनू भांगर देखील हा सामना पाहतात. स्वागत आहे सोनू, तुमचं देखील. मजा आहे सामन्यामध्ये. धावसंख्या सध्या आपण पाहतोय 21 धावा. शेवटचा एक बॉल पॉवर प्ले मधला आणि सूरज पाटील स्ट्रायकिंग एंडला. फुल लेन. ओहो, पॉइंट.
सुपर कॅच, गुड कॅच ऑफ द क्वालिटी आणि प्राइज विकेट आता येते 21 ला पहिला झटका सान्वी कंस्ट्रक्शनला. सूरज पाटील प्रीवियस मॅचचा स्टार आउट. कारण सामना फार महत्वाचा आहे. जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहता स्वागत आहे तुमचं. कुठे जाऊ नका. TDPLचं सत्र आपण एन्जॉय करतो. पाचव्या पर्वामध्ये तुमचं मनापासून स्वागत. 21 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्ले एंड झालाय आणि आपण कंपेअर केलं जर पहिल्या डावाला तर पॉवर प्ले मध्ये जबरदस्त खेळ 33 धावा 2 ओव्हर नंतर आपण बघितल्या होत्या. त्या तुलनेमध्ये 21 10.50चं सध्याचं करंट रन रेट आहे 75 ला चेस करत असताना. आणि ही विकेट जी आले ती म्हणेन कुठेतरी पुन्हा बॅलन्स करत असताना या 2 ओव्हरला. अन्यथा सूरजच्या बॅटमधून ज्या काही धावा आल्या असत्या सध्या मी म्हणालो असतो की पुढे सान्वी कंस्ट्रक्शन. मात्र लास्ट मॅच मध्ये त्या सूरज सोबत ज्याने पार्टनरशिप जबरदस्त केली होती कॅप्टन आलेत सान्वी कंस्ट्रक्शनच्या अनंत वाघ मॅगी मैदानाच्या आत. स्कोर सध्या आपण पाहतोय 21. थर्ड ओव्हरला सुरुवात होईल आणि पहिल्या मॅच मध्ये ज्याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून जो मैदानाच्या आत आला इम्पॅक्टफुल बॉलिंग केली मॅन फ्रॉम करावे केतन भोईर. पॉवर प्ले नंतर आपण बघितली टीम मीटिंग. त्या टीम मीटिंग मध्ये ठरलेलं आता कारण ही जी पार्टनरशिप आहे हे जे 2 खेळाडू आहेत ते खुल्या गटातील देखील बऱ्याचशा स्पर्धा खेळलेल्या आहेत. कित्येक वर्षाचा अनुभव दोघांकडे. दोघे जर उभे राहिले तर 75 धावा बनवू शकतात. मनीष कोलेकर सेट झालाय. 18 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. केतन स्विच हिटचा प्रयत्न. गॅप मध्ये बॉल कवच मधून मोठी गॅप मध्ये बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. स्ट्रॅटेजी, त्याचा कॉन्फिडन्स, त्याचं शॉटचं सिलेक्शन. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग वन्स अगेन. मनीषसाठी पारितोषिक आलंय विजय दादा यांच्याकडनं. लगातार 3 षटकांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. स्वागत आहे विजय दादा तुमचं देखील या स्पर्धेमध्ये. 25 धावा आहेत. फार शफल या वेळेला बरोबर पिक करताना नाही. शॉट फाईन लेग कडे चाललाय बॉल आणि 1 धाव सध्या आपण पाहतो येत असताना. धावसंख्या चांगले सध्या 26 धावा धावफलकावरती. मॅगी देखील आलाय. कॅप्टन टीम बघायचे सांगायला किती सावरणार विजय त्याला किती साथ देणार ही सांगणं फार महत्वाचं असणार आहे. मात्र ह्या 2 विकेट मध्ये एखादी विकेट फार महत्वाची असणार संघासाठी तीही कधी मिळणार हा देखील प्रश्न पडलाय. कारण या गोलंदाज जर मागच्या सामन्यामध्ये फार चांगली गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाज सज्ज होतोय केतन. 22 बॉल मध्ये 49 धावा. समीकरण केतन ऑफ स्टंपच्या बाहेर चॉप केला. एक्स्ट्रा कव्हरला मागे प्रोटेक्शन आहे. 1 धाव तर सहजरित्या आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगल सोबत स्कोर सध्या जर आपण बघितलं तर तो 27. सध्या तरी अनंत वाघ शांत आपल्याला दिसत आहेत. केतन भोईर पहिली मॅच मला आताही आठवते जबरदस्त बॉलिंग आणि प्रबळ खऱ्या अर्थानं तो दावेदार होता. मॅन ऑफ द मॅच पण शाहिद शेखने ज्या पहिल्या इनिंग मध्ये दावा केला होता तेव्हा जरूर पहिल्या मॅच मध्ये चॉईस केलं होतं आमच्या स्कोररने शाहिद शेखला. मात्र या मॅच मध्ये केतनची जबाबदारी महत्त्वपूर्ण आहे. अजून 21 बॉलचा खेळ बाकी. 48 धावांची गरज आहे. जी खेळ केली आहे पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना शाहिद शेखने आणि त्यानंतर शेवट देखील जबरदस्त केला होता गंगाधर अक्षय कासारने. अंपायरचा सिग्नल काय असेल त्यासाठी आपण जरूर थांबलोय. व्हाईट बॉल. व्हाईटचे अनेक धाव अर्थातच 2 एक्स्ट्रा मिळतात. स्कोर 29 वरती. बॉल बाकी आहेत 21 आणि धावा पाहिजेत 46. येस गोलंदाजाच्या साईडनं आपण पाहतो की रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. सातत्याने क्रिकेट आपण बदलतोय. मागच्या कित्येक वर्षामध्ये क्रिकेटमध्ये आलेलं हे विकसितपणा आपण पाहतोय.
कारण तुम्हाला ट्रान्सपरन्सी हा फार महत्त्वाचा भाग आहे. डिसिप्लिन आणि ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता TDPL मध्ये आपण नेहमीच पाहिलंय आणि त्या TDPL पारदर्शकतेसाठी हा आपण पाहतोय रिव्ह्यूचा वापर केलाय. चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो मात्र सानवी कन्स्ट्रक्शन संघाला वाशी इंडियन्स संघाने टॉस जिंकला, लगेच ठरवलं की आपण फलंदाजी करणार आणि 74 धावा कुठून 3 गणाच्या मध्ये 75 धावांचा पाठलाग करतो हा संघ. मात्र सानवी कन्स्ट्रक्शन 11 संघाचा विचार केला तर त्या संघाला सध्या मनीष लीड करतोय. मॅगी आता आल्या, बघायचं मॅगी त्याला किती साथ देणार. पहिल्या इनिंग मध्ये जर आपण ग्राफचा विचार केला पर ओव्हर तर 2 ओव्हर मध्ये जरूर आपण 33 बघितला, पण पुढच्या मधल्या ज्या 2 ओव्हर होत्या, 3 थर्ड ओव्हर आणि फोर्थ ओव्हर, त्यामध्ये फक्त 12 धावा आल्या होत्या. तर शेवटच्या 2 ओव्हर मध्ये जरूर आपण बघितल्या होत्या त्या 29 धावा, म्हणजे पहिल्या 2 ओव्हर मध्ये धावा आल्या आणि शेवटच्या 2 ओव्हर मध्ये धावा आलेल्या. तिथे जर आपण बघितलं तर पॉवर प्ले मध्ये फक्त आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या 21 आणि त्यानंतर आताचा खेळ. सो रिव्ह्यू सक्सेसफुल, इट इज फेअर डिलिव्हरी. येस, फिल्डिंग साइडचा रिव्ह्यू आज सक्सेसफुल होतोय. ही पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी याची आपण याची चर्चा केली होती याच्या अगोदर, कारण सामना फार चांगला आहे आणि प्रेक्षकांना मी विनंती करतो कुठेही जाऊ नका, शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना बघा, कारण हा सामना तुमच्या मेंदूला सुन्न करेल आणि भरपूर काही मनोरंजन करेल हा सामना. या शेवटच्या पहिल्या रजनीतील शेवटचा सामना. 29 धावा सध्या आपल्याला धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. माफ करा, 28 धावा. येस, बाईटची धावा ऍड केली, ती वाईटची नाहीये. येस मिनिट, बरोबर आहे. एकच धाव आहे बाईकची. 28 धावा धावा फलकावरती आहेत. केतन फुल लेंथ आहे, बॉलच बॅक, स्टंपला बॉल लागून डायव्हर्ट झालाय, त्यामध्ये आपण 1 धाव पाहतोय आणि या एका धावेच्या साह्याने सध्याचा स्कोर जर आपण बघितला तर तो 29 धावा. सध्या तरी शांत खेळ आपण पाहतोय सर, पण पाहूया 3 ओव्हर नंतर जो इंटरव्हल असेल या डावाचा त्यामध्ये चर्चा होईल. शेवटपर्यंत पांड्या मॅगी दोघेही राहिले, धावा बनवू शकतात. दुसऱ्या बाजूने हाच प्रयत्न असेल की ही पार्टनरशिप आपल्याला फोडायची आहे. जरी 1 विकेट मिळते तरी आपण या मॅच मध्ये जरूर असणार आहोत आणि तो प्रयत्न हे दोघेही कर्णधार आणि बॉलर देखील करत असताना आपल्याला पाहायला मिळतील वाशी इंडियन्सचे. समोर बॅकफुट पंच, लॉंग ऑफला मयूर, चांगला प्रयत्न. वा, 5 धावा सेव्ह करण्यात आलेल्या आहेत. व्हॉट एफर्ट्स, व्हॉट एफर्ट्स. थर्ड अंपायर चेक जरूर करतील बाउंड्री, बट काय एफर्ट्स आहेत या ठिकाणी मयूर दातीलकरचे. शेवटपर्यंत आला, त्याने बघितलं, तो थांबला, त्यानंतर उडी घेतली, जम घेत असताना त्याने बॉलला एका हातामध्ये ढकलून दिला आणि त्यानंतर तो बाहेर आलाय असं मला वाटतंय. पण थर्ड अंपायर आपल्याला जरूर क्लिअर सांगतील. स्टँडर्ड आहे, काय स्टँडर्ड दाखवला मयूर दातीलकरनं. स्वतःला स्टेज केलं, थोडासा थांबला, स्टेज केलं, चेंडूला स्टॉप केलं की नाही हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. जर करण हे स्टॉप केला असेल तर या 5 धावा फार महत्वाच्या ठरतील आणि मे बी ह्या 5 धावा टर्निंग पॉइंट देखील ठरतील या सामन्यासाठी. व्हॉट अ फिल्डिंग परफॉर्मन्स. हा दर्जा आहे ग्रामीणचा, हा स्टँडर्ड आहे TDPLचा, हा क्लास आहे TDPLचा आणि यासाठी TDPL ओळखली जाते. मयूरनं या क्षेत्रक्षणाच्या माध्यमातून बघायचं आहे. वी आर वेटिंग फॉर अंपायर डिसिजन, द फायनल डिसिजन आपल्या समोर GTच्या माध्यमातून. सध्या टीम मीटिंग सुरू आहे. अप्रतिम कामगिरी GTच्या माध्यमातून आणि आज 3 लाखाचा सबस्क्राईबचा टप्पा पार केलाय. हार्दिक अभिनंदन. येस, सेव्ह केलाय, पंचानं देखील याची उद्घोषणा केली. येस, सेव्ह केलाय, 5 धावा सेव्ह केल्यात मयूरनं आणि या धावा संघाला कलाटणी देणार असतील. स्कोर पुन्हा एकदा तुमच्या समोर आणि 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 30 धावा आहेत आणि आताच 18 बॉलचा खेळ बाकी आणि 45 धावांची गरज या मॅच मध्ये. वाशी इंडियन्स अगेन्स्ट सानवी कन्स्ट्रक्शनला मॅच बनवू शकते. प्रयत्न जबरदस्त दोन्ही बाजूने, मोठ्या फटक्यांचा प्रयत्न मनीषने केलेला आहे, पण मात्र दातील करण्याच्या पद्धतीने उडी घेत असताना 5 धावा सेव्ह केलेल्या आहेत.
त्यामुळे आता हे रिक्वायर्ड रन रेट वाढत चालले आणि जवळपास 15च्या घरात 18 बॉल 45 ची गरज आहे. 18 चेंडू 15च्या सरासरीने 45 धावा कुटायच्याच. अप्रतिम सामना. दोन्ही संघांचा कस लागलाय. दोन्ही संघांना माहिती आहे सामना नॉकआउटचा आहे. जर जिंकलो तर अस्तित्व कायम राहणार आणि जर हरलो तर संपुष्टात येणार. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा. दोन्ही संघ अतोट कसोशीने प्रयत्न करतात. सामना जिंकायचा आहे. मात्र मनीषकडे लक्ष असणार आहे कारण मनीषनं ज्या गतिमान धावसंख्या आतापर्यंत उभारत कारण त्या फार महत्वाच्या आहेत आणि आल्यानंतर मॅगीने दिली तिला साथ ती फार महत्वाची आहे. मात्र बघायचं येणाऱ्या षटकांमध्ये किती धावा येतील कारण सामना तर रंगतोय. येणारे चेंडू 15च्या सरासरीनं 18 चेंडू आणि 45 धावांची गरज. आता सामना रंगात येतोय. मागचे 4 सामने एकतरी पाहिल्यानंतर प्रेक्षकांना फार अपेक्षा होत्या या सामन्याकडनं आणि तसाच सामना पाहायला मिळतोय. चेंजेस फिल्डिंग मध्ये हवेत कारण हे षटक फार महत्वपूर्ण आहे. मयूरने अडवलेल्या 5 धावा ह्या देखील इम्पॅक्ट करू शकतील या सामन्यामध्ये हे मी निश्चित सांगू इच्छितोय. येणारे षटक आता 3 आणि गरज आहे 45 धावांची. शेवटच्या टप्प्यात सामना येतोय आणि हे षटक करण फार महत्वाचं असणार आहे. गोलंदाज तयार. अनुराग मागच्या सामन्यामध्ये देखील फार चांगली कामगिरी आणि तो अनुराग स्ट्राइक एंडला सज्ज होतोय. मनीषच्या बॅटमध्ये निघाला खणखणीत आणि लॉंगाच्या डोक्यावर बिरकावून दिलाय. इज ऑन द फायर आणि हा तिसरा षटकार त्याच्या बॅटमधनं. वाडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जात असताना अनुराग मिश्रा तोच आहे CPL मध्ये वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्रेथवेटच्या अगेन त्याने डॉट बॉल टाकले होते. चांगली बॉलिंग केली होते पण हा पांड्या सेट झालाय आणि आता त्याच्या बॅटमधून 30 धावा. आतापर्यंत इंडिव्हिज्युअल त्याची टीम 36 ला आणि 17 बॉल मध्ये 39 ची गरज आहे ते बॅटिंग करणाऱ्या सामी कंस्ट्रक्शनला. यस लक्ष असणारे मनीष लक्ष असणारे गोलंदाजाकडे तर मनीष सेट झालाय. खूप चांगलं वक्तव्य केलं आपण. करणकर ज्या पद्धतीने तो खेळतोय मैदानाच्या चारी बाजूला चौफेर फटकेबाजी आणि धावा देखील भरपूर कुठल्यात त्याने मैदानावरती. सेट फलंदाज स्ट्राइक शॉट ऑफ लेन पूल केलाय आणि चेंडूच्या फायनल रिझन मध्ये मात्र चेंडूला बॅकअप चांगलं दिलं जात आहे. शेवटच्या मोमेंटला मिळणार ती फक्त एकच मॅगीनं नकार दिलाय. षटकार नंतर सिंगल डकआउट मध्ये वातावरण बघा सध्या चिंतेचं वातावरण आहे कारण सामना जिंकायचा आहे दोन्ही संघांना. त्या सामन्याची उत्कंठ शिकेला पोहोचते कारण सामना जसजसा वेळ जातोय तसा मात्र रंगात येतोय. आता रंगात आली मॅच. मागच्या मॅच मध्ये सूरज पाटीलला चांगली साथ अनंत वाघ मॅगीने दिली. आता पांड्याला द्यायची आहे. 16 बॉल 38 हे समीकरण सध्या तरी. मॅगी स्ट्राइकला अनुराग मिश्रा. ओ स्विचिटचा वापर नो मॅच लाईन मध्ये आणि चेंडू 2 बाउंस सीमा पलीकडे खणखणीत चौकार. व्हॉट अ कॉन्फिडंट बिहाइंड द स्ट्रोक. दिस इज अ फॅन्टास्टिक शॉट. दॅट्स अ 4 रन्स. फार चांगला बोलतोय कारण त्याने अगोदरच सांगितलं की कदाचित स्विच इटचा प्रयत्न करेल मॅगी आणि ते घडलंय. 41 आता मध्ये प्रश्न पडलाय कारण दोन्ही बाजूने अटॅकिंग फलंदाजी कारण फार महत्वाचा सामना आहे. प्रेक्षकांच्या मेंदूला सुन्न करेल सामना आणि प्रेक्षकांच्या मात्र काळजाचा टोका चुकवेला सामना. स्पंदने वाढवतोय हा सामना हळूहळू का होईना. शॉट ऑफ लेन फ्रंटला खेळत असताना चेंडू गेला तो फायनल ग्रेसर मध्ये पुन्हा एकदा नो मॅच लाईन मध्ये अजून एक चौकारांची आतिषबाजी मॅगीच्या बॅटमधनं. पहिल्या 4 बॉल मध्ये अनुराग मिश्राच्या
अगेन्स्ट आपण पाहतो त्या 15 धावा आणि मॅच मध्ये आता स्ट्रॉंगली कमबॅक करत असताना आपण पाहतो सान्वी कन्स्ट्रक्शनला 4 मॅचच्या अगोदरचा जरूर आपण वन साइडेड बघितला, पण हा सामना तसा नाहीये. दोघांना विजय पाहिजे, दोघांना क्वालिफाय व्हायचे आणि त्यासाठीचा संघर्ष. 45 ला 1 सध्याचं धावफलक, 14 बॉल 30 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. मी मगाशीच म्हटलं होतं कारण की गुलाबी थंडीमध्ये, कडाक्याच्या थंडीमध्ये ऊब देणारा सामना आणि प्रेक्षकांच्या हृदयाची स्पंदने वाढवणारा सामना. येणाऱ्या चेंडू 14 आणि 30 धावांची गरज. TDPLचा शेवटचा सामना आजच्या रजनीतील प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरतोय आणि काय सामना रंगतोय. 14 चेंडू 30 धावा मॅगेस साकरेंटला. पुन्हा एकदा स्विचचा वापर आणि यावेळी मात्र सदस्य जश करतोय त्याच्या अव्याख्यामध्ये आणि फलंदाज बाद. मॅगी इज गॉन, बिग विकेट, बिग ब्लो. तर जरूर स्वतःला केलं, फटका चांगला पिक केलाय पण गॅप नाही शोधली आणि तिथे असलेल्या फिल्डरने चांगल्या झेलने आता डाव मात्र जरूर मॅगीचा संपलेला आपण पाहतोय. डाव अजूनही सान्वी कन्स्ट्रक्शनचा संपलेला नाहीये. कुठेही जाऊ नका, इक्वेशन तुमच्या समोर आणेन. विकेट आपण जर बघितली तर ती दुसरी पडलेली आणि 13 बॉल मध्ये अजूनही 30 धावांची गरज असताना मैदानाचा हात आलाय मुकेश गायकर. 13 चेंडू 30 धावा. व्हॉट अ मॅच. कारण मी मगाशीच म्हटलं होतं की हा सामना नॉकआउटचा आहे, फायनल बॅटल आहे आजच्या रजनीचा आणि तो मात्र प्रेक्षकांना खूप काही सांगून देणार. 13 चेंडू 30 धावा. समीकरण बदलतंय, सामना बदल. 75 धावा चेस करायचे आहेत. टॉन जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली वाशी इंडियन संघानं. निर्णय अत्यंत चांगला होता, मात्र थांबू शकत नाही ते मात्र मनीष कोळेकरला. बघायचं तो अजूनही मैदानावरती आहे. गायकर आलाय यावेळी इनॅक्ट नंबर 4 वरती. येणारे चेंडू 13 आणि 30 धावांची गरज. शेवटचा चेंडू या षटकातील खूप काही सांगून जाईल. सामन्याला कलाटी किती देणार हा चेंडू हे देखील फार महत्वाची बाब आहे. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. शॉट ऑफ प्लेन चेंडू, चेंडूला जाऊ दिलं. यस आणि सांगितलं पंचांना इट्स ॲब्सोल्युटली वाईट. कारण काय वाटतंय अशा क्षणाला वाईट चेंडू टाकणं म्हणजे संघाची वाईट परिस्थिती निर्माण करणं. बॅटरचे बरेचसे ऑप्शन आहेत पॅव्हेलियन मध्ये, पण लेफ्टी बॉलर टाकतोय त्यामुळे कदाचित मुकेशला पाठवले आणि त्याच आपण पाहतोय लेफ्टी बॉलरच्या अगेन्स्ट त्याचा वाईट देखील आपल्याला पाहायला मिळालाय अनुराग मिश्राकडून. गुड स्ट्रॅटेजी, गुड स्ट्रॅटेजी. 13 चेंडू आणि 29 धावांची गरज. स्ट्रॅटेजी पार्ट ऑफ गेम आणि हे दाखवत असताना लवकर पिक केलाय चेंडू. उंची जास्त, लांबी कमी. चेंडू मात्र नाहीये, चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. क्षेत्राच्या 2 धावा मिळणार शंका नाहीये. बघायचं पंचांकडे आम्ही, कारण थोडस धुक्याचं वातावरण आहे. एक्झॅक्टली आम्हाला क्लिअर होत नाहीये व्हॉट्स गोइंग ऑन अँड व्हॉट्स हॅपनिंग इज देअर. आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. येणारे चेंडू आता मात्र 12 आणि 27 धावांची गरज आहे. कारण काय वाटतंय मनीष अजूनही मैदानावरती आहे. गायकर आता आलाय, तो पिकअप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. षटकं देखील 4 संपलीत. आता येणारे चेंडू 12 आणि 27 धावांची गरज. बॅलन्स आहे मॅच, कारण या बॉलवरती जर एक मोठा फटका असता तर मी कदाचित मानलो असतो. पारडं थोडंसं का होईना झुकलेलं आहे सान्वी कन्स्ट्रक्शनच्या बाजूने, पण शेवटच्या बॉलवरती 2च धावा आलेल्या आहेत. म्हणजे 12 बॉल 27 हे षटक फार महत्वपूर्ण आहे. आणि तिथे आलाय गंगाधर इंगोळे. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त 7च धावा त्याने खर्च केल्या होत्या. ही ओव्हर विकेट मिळाली नाही तरी चालेल, पण जितक्या कमी धावा असतील लास्ट ओव्हरमध्ये आमच्या गोलंदाजाकडे तितका जास्त आत्मविश्वास असेल. याच ईर्षेने गंगाधरला बॉलिंग करायची आहे. समोर तितकं कडवं आव्हान आहे. मनीष कोलेकरला त्याने पहिल्या ओव्हरमध्ये शांत ठेवलं होतं. मनीषच्या बॅटमधून एक षटकार त्याच्या अगेन्स्ट आला होता. हे दोघंही आतापर्यंत आहेत या मॅच मध्ये. दोघांचा संघर्ष अजूनही कायम आहे आपापल्या संघांसाठी. पाहूयात विजय कोणाचा असेल. 48 ला 2-4 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 बॉल 27 गरज. या सामन्यामध्ये दुवा बनून जो उभा आहे मैदानावरती सान्वी कन्स्ट्रक्शन संघाच्या माध्यमातून, तो मात्र फलंदाज मनीष कोलेकर. त्याच्याकडे लक्ष असणार आहे. येणारे चेंडू 12 आणि 27 धावांची गरज. श्वास रोखला प्रेक्षकांना, कारण सामना प्रेक्षकांच्या मेंदूला हळूहळू का होईना सुन्न करतोय.
थांबलाय थोडासा स्क्वेअर कट करत असताना चेंडू गॅप मध्ये खेळून गेलाय चेंडू निघून जातो तो कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं सीमा पलीकडं अजून एक देखना चौकार बदलतोय तेवीसची गरज आहे मोठे फटके या क्षणाला जितके येतील मॅच मध्ये तितकीच असेल टीम सान्वी कंस्ट्रक्शन मनीषचा फुटवर देखील खूप क्लास आहे कर ज्या पद्धतीने तो बॅकफुटला गेला जागा बनवली शॉटसाठी आणि कव्हर पॉइंटच्या डोक्याने चेंडू एक्झिक्यूट केलं इट्स नॉट इझी फॉर हिम मात्र तो सेट आहे त्यामध्ये त्यासाठी सोपं होतं येणारे चेंडू 11 आणि 23 धावांची गरज लेदर बॉल क्रिकेट मध्ये जर आपण पाहतो सर फिल्डिंग करणारी टीम वारंवार बॉलला शाईन करण्यासाठी बॉलला घासत असते पण टेनिस बॉल क्रिकेट मध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम बॉलला खास करून घासते मनीषची विकेट फार महत्वाची आहे षटक फार महत्वाचं गंगाधरचं बघायचं 11 चेंडू 23 खेळलाय मात्र चेंडू मागे निघून जातोय नशिबाची साथ म्हणतात तरी भाव ठरला नाहीये आणि चेंडूला बॅकअप दिलं गेलं मात्र एक धाव रोखू शकले नाहीयेत येणारे चेंडू आता मात्र 10 आणि गरज आहे 22 धावांची बॉल हवेत असताना सान्वी कंस्ट्रक्शनच्या प्रेक्षकांना वाटत होतं की बॉल मागे जावा लॉंग स्टॉपला त्या काळ्या पडद्यावरती जाऊन लागावा पण दुसऱ्या बाजूने आपण जर बघितलं तर वाशी इंडियनच्या प्रेक्षकांना असं वाटत होतं की कॅच घ्यावी थर्डमॅनने घ्यावी विकेट किपरने घ्यावी अथवा फाईन लेगने घ्यावे पण मनीषची विकेट आपल्याला पाहिजे ही मॅच फक्त आता 11 खेळाडूंची नाही तर ही मॅच प्रेक्षकांची देखील आहे ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन 5 पहिली नाईट आणि शेवटचा सामना आपण पाहतोय 53ला 2 10 बॉलचा खेळ बाकी 22ची गरज 10 चेंडू 22 धाबा सामना करण बदलत गेला 14 चेंडू 30 धाबा 13 चेंडू 30 धाबा 13 चेंडू 29 धाबा 12 चेंडू 27 धाबा 11 चेंडू 23 धाबा आणि आता समीकरण उरलंय 10 चेंडू 22 धाबा सामन्याचा रिदम सामन्याचा क्लास सामन्याचा स्टँडर्ड उंचावलाय आणि सामन्याची एक्साइटमेंट देखील फार मोठी पाहायला मिळते लवकर खेळलाय गायकर कोहलेकरला स्ट्राईक हवी आणि त्याने मात्र सॅक्रिफाईस करायचं भाग पडलं ही विकेट गायकरला जावं लागेल आणि फलंदाज दुसरा बाद होतोय मात्र या गायकरच्या विकेट काय फारसा फरक पडणार नाहीये येणारे चेंडू 9 आणि गरज आहे ती 22 धावांची आणि पांड्याने कॉन्फिडेंटली स्ट्राईक घेतली आहे कारण आणि काही डॉट बॉल जाऊ नये सेट बॅटर आहे तो त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत मॅचचा जो रिदम आहे सान्वी कंस्ट्रक्शन साठी तो तुटू नये त्यासाठी तो स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय तर मैदानाचा योगेश देखील एंट्री गंगाधर 9 चेंडू 22 धाबा 34 धाबा आतापर्यंत कुठल्याच मनीषने चेंडू फिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं आणि का गायकरची विकेट सॅक्रिफाईस केले ह्याचं उत्तम उदाहरण दिलंय व्हाट अ फॅन्टास्टिक शॉट That's a 6 brilliant stroke. एक पात्री अभिनय या मॅच मध्ये सध्या 19 बॉल मध्ये 42 त्याच्या बॅट मधून आला त्याची टीम 59 वरती आहे आणि 8 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे ज्या गंगाधर इंगोळेने अगोदर 4 डॉट बॉल टाकले होते त्याच गंगाधरच्या अगेन्स्ट आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार देखील त्याच पांड्याच्या बॅट मधून आलाय इंटरेस्टिंग बॅटल आहे मजा येईल मॅच मध्ये कारण असं म्हटलं तरी वावगं ठरणार की सामना वासी इंडियन्स वर्सेस
यावेळेला आपण पाहतोय मनीष कोलेकर असा सामना म्हटलं तरी वावगट नाही. 40 धाबा कुठल्यात आतापर्यंत मनीषनं जिंकण्यासाठी 16 धाबांची गरज आहे. 50 धाबा पूर्ण करणार का, सामना जिंकून देणार का, की गंगाधर कमबॅक करणार. 8 चेंडू 16 धाबा. वाटा मॅच बॅकफुटला गेला, पंच करत चेंडूला कट करत असताना आणि फलंदाज बाद. दृष्ट लागली मी म्हणेन या कोलेकरला आणि 40 वरती बाद झालाय. फार मोठी केली, एकदा केलीसाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही मनीषनं, क्योंकि आज की शाम मनीष के नाम. भरपूर चांगली फलंदाजी, मात्र मॅच फिनिश करू शकला नाहीये आणि गंगाधरने ती विकेट घेतली. आत्मविश्वास बाळकावला. सामना आता मध्ये थोडासा वन साइड होऊ शकतोय. येणारे चेंडू 7 आणि गरज आहे ती 16 धाबांची. नेऊ शकला नाही कोळेकर. अर्थातच त्याची विकेट येते गंगाधर कडून. सर आपण जर बघितलं तर गंगाधर फक्त सेकंड स्पेल मध्ये, तुषार रणदिवे ऑप्शन आहे लास्ट ओव्हर मध्ये, केतन भोईर ऑप्शन आहे लास्ट ओव्हर मध्ये, अनुराग मिश्रा देखील ऑप्शन आहे शाहिद शेख कडे. पाहुयात कोणाचा वापर लास्ट ओव्हर मध्ये केला जाईल. दुसऱ्या बाजूने चर्चा होते पॅव्हिलियन मध्ये सान्वी कंस्ट्रक्शनचा कोणता फलंदाज मैदानाचा आत येईल आणि तो आलाय रोशन जाधव. बॉल बाकी आहे त्या मॅच मधले अजून आपण जर बघितले तर 7 आणि 7 बॉल मध्ये धाबा पाहिजेत 16. 7 चेंडू 16 धाबा. शेवटचा चेंडू फार महत्वाचा आहे, कारण गंगाधरने शेवटच्या सेकंडला चेंडूवरती किम्या केली आणि जो फलंदाज सेट झाला होता 42 धाबांची मादक केलेला ब्रेक लावलाय. मनीष कोलेकर इज वॉकिंग बॅक आणि बघायचं येणारे चेंडू 7 आणि 16 धाबांची गरज. सामना संपला नाहीये, कारण आम्ही अजून जिंकलो नाहीयेत. हे दोन्ही संघ सांगत असताना नॉकआउटचा सामना कसा असतो, TTPLचा थरार कसा असतो हे दाखवून दिल्या सामन्यानं. मागचे 4 सामने एकतर्फी झाले, मात्र हा सामना प्रेक्षकांची मन जिंकतो मैदानावरती. व्हॉट अ बॅटल, व्हॉट अ फन बॅट ऑफ द टुनाइट, फन ऑफ दिस ओव्हर. बॅट अँड पॅड मध्ये एक्झिक्युशन चांगलं होतं. गॅप मध्ये चेंडू केलेला आहे आणि चेंडू जातो ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन एकदा पूर्ण केले. दुसऱ्या मॅचचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. ऍब्सोल्युटली बाद. मिळणार ती फक्त एकच धाव. 7 चेंडू 15 धावांची गरज. डायरेक्ट हिट. वातावरण एका बाजूला आपण पाहतोय वाशी इंडियन्स, एका बाजूला सान्वी कन्स्ट्रक्शन. कारण काय वाटतंय सामना अजूनही बॅलन्स आहे. 7 चेंडू 15 धाबा. पांड्या जोपर्यंत मैदानाचा आत होता आणि त्याची इनिंग सध्या स्क्रीनवरती आपण पाहतो GTC द्वारे 42 रन्स त्याच्या बॅटमधून आपण इंडिव्हिज्युअल बघितला. पण जशी त्याची विकेट पडलेली आहे त्यानंतर ही मॅच आपण पाहतोय कुठेतरी आता थांबलेली जाणवते आणि मागचा जो डायरेक्ट हिट आलेला मिड विकेट वरून थेट आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडच्या स्टंप वरती बॉल पाहायला मिळाला, तो थ्रो पाहायला मिळाला आणि तिथे बुग्याची विकेट गेलेली आहे. पहिला डाव मला आठवतोय फार चुका क्षेत्ररक्षणामधून केल्या होत्या सान्वी कंस्ट्रक्शनने. त्या चुका आठवत असतील जेव्हा डायरेक्ट हिट मिड विकेट वरून जेव्हा बुग्याची विकेट गेली आणि कुठेतरी आता त्या चुका आठवत असताना 15 धावा देखील उरलेल्या आहेत शेवटचे 6 बॉल. मुरबाडचा बाहुबली मैदानाचा आत आपल्याला पाहायला मिळतोय. जितू चव्हाण मॅच फिनिश करायचे. रोशन जाधव आणि जितू चव्हाण ही जोडी मैदानाचा आत आपण पाहतोय पॅव्हिलियन चिंतेत आहे. पांड्याला सध्या तुम्ही पाहताय जो पॅव्हिलियन मध्ये पोहोचलाय. चर्चा तिकडे सुरू आहे धावा बनतील की नाही बनणार. केतन भोईर हा ऑप्शन निवडलाय शाहिद शेख जो कर्णधार आहे आणि केतन आलाय लास्ट ओव्हर मध्ये. 6 बॉल 16 धावांची गरज, 15 धावांची गरज. इम्पॅक्ट प्लेअर जितू आलाय मैदानावरती. शेवटचा षटक काय सामना रंगलाय. जोपर्यंत मनीष मध्ये होते त्या सामन्याची रंगत फार चांगली होती. अजूनही सामना संपला नाहीये, कारण 7 चेंडू 15 धावांची गरज आहे. का सामना टाय होईल सुपर ओव्हर मध्ये पाहायला मिळणार की सामना शेवटच्या टप्प्यात येणार, शेवटच्या चेंडूवरती येणार. ही फार महत्वाचं आहे. विथ टर्न चेंडूला दिशा देत असताना एक्झॅक्टली ऑफ साइडला डीप कव्हर मध्ये मिळणार ते 2 धाबा. सिंगल डबल अजूनही शक्य आहे मैदानावरती, कारण समीकरण आता बदलले. कारण येणारे चेंडू 5 आणि गरज आहे 13 धाबांची. 5 चेंडू 13 धाबा.
महत्वपूर्ण जबाबदारी मी म्हणेन केतन भोईर लेफ्ट आर्मर आहे, सो जितू चव्हाण या लेफ्टी बॅटर वरती असणार आहे. पहिल्या बॉल वरती 2 धावा आलेल्या आहेत. जितू नुकताच आलाय आणि बॉलला बॅट वरती मिडल करत असताना 2 आलेल्या आहेत. 5 बॉल 13 धावांची गरज आहे. इंटरेस्टिंग मॅच. जिंकले तर क्वालिफाय जरूर होतील. नाहीये जमलं. लवकर खेळलाय आणि शाहिद हेच सांगत होता गोलंदाजाला की तुला चेंडू स्लोअर डिलिव्हरी करायची होती, कारण शाहिदचं वाटत की शियाचं या सामन्यामध्ये प्रत्येक चेंडूवरती फिल्डिंग मध्ये चेंजेस आणतोय, प्रत्येक चेंडूमध्ये रणनीती करतोय आणि ॲज अ कॅप्टन ऑफ द टीम दाखवत असताना शायद आपली कामगिरी यावेळी विकेट किपरच्या ॲज अ विकेट किपर येणार. चेंडू 4 आणि 15 धावांची गरज. ऑन साइडला कॅप नाहीये, मिळणार ती फक्त एकदा एक्झॅक्टली स्क्रीन समोर. ऑर्थोडॉक्स लॉंगरला चेंडू बॅकअप दिला जाते, मिळणार ती 1च धाव. आता थोडीशी हवा कमी वाटते, आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. यस करण धावा सांग पटकन. 63 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉल मध्ये आपण पाहतोय 12. 3 बॉल 2 षटकार येतात. मॅच सान्वी कंस्ट्रक्शनच्या बाजूने जाऊ शकते, पण केतनने सुरुवातीच्या 3 बॉल मध्ये एकही बाउंड्री त्याच्या अगेन्स्ट आली नाही. चांगली बॉलिंग केली आहे. स्ट्रायकिंग एंडला आता राईट येतोय रोशन जाधव. चेंजेस आपल्याला फिल्डिंग मध्ये पाहायला मिळतात. पूर्णपणे सूत्र सध्या हलवतोय तो कर्णधार. यस्टनच्या मागून शाहिद शेख लॉंग ऑफ मागे, डीप एक्स्ट्रा कव्हर खाली थोडासा फिल्डर आपल्याला स्वीपर कव्हरच्या दिशेने. ऑन साइडला 3 आहेत. लॉंग लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन. 3 चेंडू 12 धावा. एखादा षटकार सामन्यामध्ये जर आला ना करण तर सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचवेल, नो डाऊट. मात्र एखादी विकेट देखील फार महत्वाची. क्रॉस बॅट स्ट्रोक गॅप मध्ये गेल्याचा प्रयत्न, मात्र गॅप शोधू शकला नाही. चेंडू एक्झॅक्टली मिड विकेटला आणि थ्रू बघा ऑन द स्टंप. एक्झॅक्टली व्हॉट अ फंटास्टिक थ्रो फ्रॉम द डीप. आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का मैदानावरती. येणारे चेंडू आता मात्र 2 आणि गरज आहे ती 11 धावांची. जर चौकार षटकार आला तर सामना टाय सुपरवर पाहायला मिळेल. जर एखादा चेंडू डॉट आला तर सामना वाशी इंडियन्सच्या बाजूला जाईल आणि जर एखादी विकेट मिळाली तर सामना मात्र फार गोत्या देऊ शकतोय. येणारे चेंडू 2 आणि 11 धावांची गरज. काही असो कारण सामना कुणी जिंकणार कुणी हारणार, मात्र सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत आला. मनीष कोलेकरने 42 धावांची मादक खेळी दाखवली. अनस्टॉपेबल फलंदाज झाले. प्रेक्षकांसाठी मात्र सामना निश्चित पैसा वसूल राहिला. 2 चेंडू 11 धावा. त्याच्या विकेट नंतरच पूर्णपणे हे आपण पाहतोय डावामध्ये बरंच काय घडलेलं. ही मॅच वळते वाशी इंडियन्सच्या बाजूने. कसोशीने प्रयत्न त्यांचे सुरू आहेत. चक्रव्यूह रचले जातात येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला अडकवण्यासाठी आणि त्यांनी अडकवून देखील विकेट देखील मिळवलेले आहेत. किशोर मडवी मैदानाच्या आत जरूर आलाय. काकडवालचा हा खेळाडू आहे, पण 2 बॉल 11. सान्वी कंस्ट्रक्शनच्या विजयासाठी 2 मोठे फटके त्याला खेळायचे आहेत. 8व्या क्रमांकावरती आलाय. स्ट्रायकिंग एंडला असेल. लेफ्टी बॉलर आहे, सो लेफ्टी बॅटरला देखील चूज करण्यात आलंय. कॅप्टन सान्वी कंस्ट्रक्शन अनंत वाघ यांच्याकडून पाहूयात काय घडणार आहे. हा बॉल फार महत्वाचा आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे सामन्याच्या दृष्टिकोनातून. 2 चेंडू 11 धावा. फुलटा चेंडू फेकून दिला. चेंडूला बघायचं मिड विकेटच्या डोक्यावरनं. यस इज गॉन, ऍब्सोल्युटली गॉन. आणि वाशी इंडियन्स संघ या स्पर्धेमध्ये आता मध्ये जिंकण्याच्या उंबरठ्यावरती. 1 चेंडू 11 धावा. द मॅच सेव्ह ओनली गॉडली मिराकल डीझॅम. वाशी इंडियन्सचा टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली, जशी मागच्या सामन्यामध्ये सान्वी कंस्ट्रक्शन स्वीकारली होती. टॉस फार महत्वाचा होता. मजा आली सामन्यामध्ये. आम्ही देखील सामना फार एन्जॉय केला. कोणी जिंको कोणी हारो, मात्र सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आणि प्रेक्षकांना सामन्यात भरपूर आनंद लुटता आला. आणि याच दरम्यान आज सामना फिनिश होतोय आणि 10 धावांना सामना जिंकतोय. हार्दिक अभिनंदन वाशी इंडियन्स, हार्दिक अभिनंदन ओमी नाईक. आज 2 संघ क्वालिफाय झाले या स्पर्धेमध्ये. जय श्रीराम संघ पहिला आणि दुसरा संघ वाशी इंडियन्स. हार्ड लक सान्वी कंस्ट्रक्शन, बट गुड बॅटल. मजा आली या स्पर्धेमध्ये. सान्वी कंस्ट्रक्शनचे ओनर आदरणीय उद्योगपती नितेश जाधव यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. त्यांचे प्रतिनिधी आपण जर उपस्थित नसाल तर कोणी त्यांचे प्रतिनिधी बंधू असतील तर आपण या. त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी